या आयुष्याची माळ निश्चित तुटणार, तो केवढाही असू द्या. भलं काही काहीला गर्व असेल गुरुजी, एखाद्याला वाटत असेल माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, माझ्याकडे पद आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे फार माणसं आहेत, माझी बुद्धी फार मोठी आहे, असं सगळे लोक विचार करत असतील. पण बुद्धिदाता परमेश्वर आहे. मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. त्या नारायणानं आपल्याला बुद्धी दिली जोगतापराजे. आणि तो नारायण जर जीवदशेला आला मृत्यूलोकात, बरं तो नारायण जीवदशेला मृत्यूलोकात आलं तर त्यालाही सुद्धा थांबता येत नाही. यरती पामर जीव किती पामर. आता परमेश्वर त्याला जगाचा बाप म्हणतात, तर तो जीवदशेला आल्याच्या नंतर मृत्यूलोकात त्याला निसर्गाचा नियम एक आहे. तो उगच काही माणसं म्हणतात मी आमक्याचा पाहुणा. सुंबळायस तू, तुला काय अक्कल आहे का? अरे आपल्याला सगळ्याला बुद्धी देणारा त्याला थांबता येत नाही. तू कुठून आला सुचल्या, जावं लागेल. त्याचं नाव आहे तुटला आयुष्याचा दोरा. दोरा तुटत असतो. पण नुसतं जावं लागत नाही. विकासराजे गेल्याच्या नंतर पुन्हा दिसतच नाही. कापुराचा कलेवर घातला करंडा, सेखी नवरे उंडा पहावया. आळंदीतल्या मालकांनी सांगायचं, कापराचं शरीर एकदा विस्तवात टाकलं की ठाईची समाप्ती झाली जैशी. पुन्हा बघायला भेटत नाही. ज्यांचं पुण्यस्मरण आहे ती फक्त आता चित्रात बघायला भेटतील. गिरगावचा बाळू सोडून द्या गुरुजी, अजून एखादा जागतिक लेवलचा लोकमान्य महाराज आणला तरी पण त्याच्या सुद्धा कीर्तनानं हे वापस येणार नाहीत. हे फक्त चित्रातच दिसतील. आपण तर साधी माणसं आहेत. आपली काय कथा आहे? चित्राच्या व्यतिरिक्त पाहायला भेटत नाहीत. का? कारण मृत्यूलोकाचा नियम आहे, आयुष्याचा दोरा तुटला की त्याचं रूपांतर प्रेतात होत असतं. प्रेतात रूपांतर झालं की देहूतले मालक सांगतात त्याला घरी ठेवत नाहीत. लक्ष्यला ठाव स्मशानी, लक्ष्यला ठाव स्मशानी, लक्ष्यला ठाव स्मशानी. झाला प्रेत रूप शरीराचा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्ष्मीला ठाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, लक्ष्यला ठाव स्मशानी. स्मशानीचा. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. मग मात्र मशानात नेत असतात. मला वाटतं VIP जीवन जगणाऱ्या लोकांना हाय प्रोफेशनल म्हणतात काय. फिरून फिरून मला इंग्रजी शब्द पाठ झाला. हाय प्रोफेशनल. हे खुर्चीवर खाली बस रे दाद्या, तू बस. सगळी माणसं आहेत, तू पण माणूस आहेस राजा, बस खाली. विठाला 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 विठाला. हे मला वाटतंय फार मोठाडपणात जीवन जगणारी काही लोक असतात का? हे उचल्याला वाटत असेल आम्हाला तिथं सुख भेटन. नसतं रे उचल्या. उचल्या नाही भेटत रे, नाही भेटत. तू किती भारीच्या गादीवर झोपतो सांगू नको. नेऊन निजविती स्मशानी, मानसे जाळीते त्या ठिकाणी. नैवम गिरगावकर लिखितम. मालकांचं वाक्य. नेओन निजविती मशानी, मानसे जाळीते त्या ठिकाणी. तुम्ही तिघजण खाली बसा, मागच्यांना मी दिसना. असं करू नका राजो. माणसावानी बसलं पाहिजे. आपण का शेळ्या मेंढ्या आहेत का काय? विठाला 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 चुली पसली मेली भाकरी करता करता, पुढची मेली सरपंच सरकिता सरकिता. विठाला नेऊन निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. लाकडावर झोपवतात.
किती जीवन मोठं जगत असतील काही संबंध नाही, आयुष्याची माळ तुटली ना तुला तिथंच थांबावं लागतंय. काय काही मोठ्या लोकांकडे गेल्यावर काय त्यांचं जीवन असतं, बापरे बापरे बापरे. एक जणाच्या बाथरूम मध्ये गेलो, तुट्टी नाही, तांब्या नाही, मग नाही, बकेट नाही, काहीच नाही, धो महाराज हातपाय. आता त्याला असं वाटलं हे लय फिरतंय, त्याच्याकरता याचा लय अभ्यास असेल. आता बाथरूम मधला अभ्यास मा कसला आला, मा कुठून आला बाथरूम मधला अभ्यास, आपल्याला ते अभ्यासच नाही ना. महाराज तुम्ही हातपाय नाही म्हणलं, तिथं बकेट नाही काय नाही, आमच्या तिथं तशी पद्धत नाही, चला मध्ये. त्याने एक त्या फरचीवर तुट्टीचं चित्र होतं, त्याला नुसतं असं टच केल्याबरोबर स्क्रीन टच बाथरूम होती त्याची. तुमचे मोबाईल आहेत ना ते असं ढक्कन टच, हो तसं ते असं दाबल्याबरोबर खटकन तुट्टी बाहेर आली. हो तिथं दोन अर्धे चित्र, एक लाल आणि एक हिरवं, दोन्ही समान दाबले की कोमट पाणी, एक लाल दाबलं की गरम पाणी, नुसतं पांढरं दाबलं की साधं पाणी. अवघडच काम झालं म्हणतो. हे माझं बाथरूम आहे. वाटलं याच्या बाथरूमवरच कीर्तन करावं का काय, पण बाथरूमचा अभंग नाही. भानगड अशी असती ना, अभंग नव्हता ना बाथरूमसाठी, नाही तर केलं असतं कीर्तन. काही काही लोकांना तिळभर करायचं आणि हिळभर सांगायचं लय नाद असतो. पण आपल्यासारख्या भुतडायला कशाला सांगावं, आपण रोज 2 गावचं खातो म्हणून उचल्यानं जास्त उचलेपणा आपल्यापाशी केला नाही पाहिजे. विठाला विठाला. ठीक आहे आपण पंढरपुरातल्या मालकाचे भिकारी होत, त्याबद्दल दुमत नाही, पण जगात रावणाला ओव्हरटेक केलेली श्रीमंत पाहिले ना, त्याच्यामुळे कोणी काही सांगायचं नसते. संप्रदायातल्या लोकांनी हा देखावा करायचाच नसतो. त्यानं सांगितलं महाराज हे सगळं वैभव आहे आणि त्याच्या वडिलाचं श्राद्ध होतं. काय आमचे बाबा हे वैभव पाहायला राहिले नाही. जाऊ द्या म्हणलं, तुम्ही वैभव लुटता आनंदाची गोष्ट आहे, पण एक लक्षात ठेवा, ही जी एवढी 25 लाखाची तुम्ही बाथरूम सांगितली, या बाथरूममध्ये तुम्हाला आंघोळ करता येत नाही. काय बोलता म्हणे महाराज, यजमान मी आहे, बुक्का लावणार मी आहे. गायकर कुठे गेले, तारखेसाठी फोन करणारे आहेत का? हो आहेत, ठीक आहे, मी बुक्का लावणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही माझ्या विरोधात म्हणलं, विरोधात नाही ना दादा, याच्यात आंघोळ घालीत नाहीत. तुमच्या बाथरूममध्ये बकेट नाही, सगळं काय आधुनिक पद्धतीच्या सुविधा तुमच्याकडे आहेत, पण तुम्ही गेल्यावर मातीच्या गाडग्यानं आंघोळ घालतात आणि ते गाडगं सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत. देहूतले मालक म्हणतात फिरविला गट फोरा. किती मोठ्या लोकांचा तुटतो. आशीर्वाद देत राहा, बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने. श्रद्धेनं केल्या जातं ते श्राद्ध असतं, आणि खरं तर आजच्याला श्राद्धच म्हणत असतात. वैकुंठवासी स्वर्गीय काय नाव त्यांचं, नाव दत्तात्रय पांडुरंगजी गायकर. ह्या दत्तात्रय रावांना दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि त्यांना इहलोकातली यात्रा सोडावी लागली. सर्वसामान्य कुळातले, काळ्या मातीशी नाळ असलेले, विष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी या सगळ्याशी गुण्या गोविंदानं अत्यंत साधं व्यक्तिमत्व. ही लोक वाकून लवून झुकून नमस्कार करणारी माणसं, रामराम घातलेली माणसं, जय हरी म्हणणारी माणसं. आपण माणूस आहोत या आत्मीयतेनं जगणारी ही माणसं, साधी माणसं. आपला जर विचार केला तर आपण काय चमकणार आहेत. दत्तात्रयराव असतील, गिरगावकर असतील, गुरुजी तुम्ही असतील, बुवा तुम्ही असतील, राजे तुम्ही असतील, आपण काय चमकणार आहेत. या देशाची संख्या 150 कोटी आहे, त्याच्यात आपला दिवा कुठं कुठं लावायचा आहे. आपण काय चमकणार आहेत. आणि फार मोठं होण्याचा प्रयत्न करायचा नाही. वाजत असतं बरं, हो त्यातली त्यात परमार्थातल्या याचं तर लवकर वाजत आहे, लय मोठं व्हायचा प्रयत्न करत जाऊ नका. विठाला 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 विठाला.
कारण गुरुजी आपल्याकडे बघणारी डोळे जास्त असतात, त्याच्यामुळं आपलं फुटल्याच्या नंतर लवकर पाहणारी माणसं असतात, त्याच्यामुळे आपल्या लोकांनी फुटेल इतकं फुगायचंच नाही. मग ते मृदंग क्षेत्र असो, ते कीर्तन क्षेत्र असो, ते भजन क्षेत्र असो, आती फुगायचा प्रयत्न केला की आपण फुटत असतो. इहलोकातली यात्रा सोडली, आयुष्याची माळ तुटली, आतोकाट प्रयत्न घरातल्या लोकांनी केले असतील, वैद्यकीय क्षेत्रात धाव घेऊन त्यांची मदत घेतली असेल, पण आयुष्य संपलं, दत्तात्रय रावांना जावं लागलं. एक निमूटपणे ऐका, किती मोठ्यांना जावं लागते त्या अर्थी दत्तात्रयांचं जाणं तुम्ही निश्चितपणे मान्य करताल. देहूला एक व्यक्ती व्यापारासाठी गेली. व्यापार, जुन्या काळात त्याला उदीम म्हणायचे. उदीम म्हणजे व्यापार. आणि माणसानं काही ना काही उद्योग केला पाहिजे. मोठ्याचा सिद्धांत आहे, हरि का नाम पेट का धंदा न करे मूर्ख अंधा. मोक्षासाठी भजन करावं, पोटासाठी काहीतरी उद्योग करावा. कारण प्रापंचिक जीवनात पडलेल्या व्यक्तीनं अर्थ जर नाही कमवला तर त्याच्या जीवनाचा अर्थ संपत असतो, इतकं मात्र निश्चित आहे. ठीक आहे, एखादा संन्यासी असेल, एखादा ब्रह्मचारी असेल, त्याला लोक तिथपर्यंत नेऊन भाकरी देतील, ठीक आहे, त्याचा तो अधिकार आहे. त्यानं सुद्धा तसं राहावा. ब्रह्मचर्य धर्म गोकावी त्यानं शास्त्र पुराण हे जर पठन केलं, अध्ययन केलं, लोकांना धर्मनिरपेक्षता दाखवली, तर लोक त्याला तिथपर्यंत डोंगरावर भाकरी देतील. पण प्रपंचातल्या लोकांना अर्थ महत्वाचा आहे. 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आहे, त्याचं नाव आहे अर्थ नावाचा पुरुषार्थ. म्हणून तरुणांनी काम करत जावा. उद्योग करणाऱ्या लोकांच्या रिकाम्या जर पिशव्या उचलीत असाल तर उचल्यांच्या यादीत येताल. भल्या महाराजांच्या पण उचलायच्या नाही, त्याला पाकिट असते. तुला काय, एखादा उदाहरणार्थ माझ्यासोबत जर 1-2 महिने गुरुजीत पिशव्या उचलायला राहिला असेल तर तो बायको जगवायच्या लायकीचा नाही. तो प्रापंचिक जीवनामध्ये कुटुंब व्यवस्थित राहण्याच्या व्यवस्थेचा लायकीचा नाही. त्यानं काहीतरी अर्थ कमवणं गरजेचं आहे. कीर्तन ऐक, त्याबद्दल दुमत नाही, पण कीर्तन कोणी ऐकायची? काम करून कीर्तन ऐकायची. मी नेहमी सांगत असतो, आत्ता जरी एखाद्याच्या बोरला, विहिरीला पाणी असेल, कॅनलला पाणी असेल आणि त्याचं पीक वाळत असेल, मोटार चालू असेल, लाईट असेल आणि ती बंद करून जर कीर्तनात बसला असेल तर त्याच्यासारखा जिल्ह्यातला मूर्ख तो एकच, विठाला 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 विठाला. कारण आपण ज्या संप्रदायाच्या नावानं ओंकार राजे भाकरी खातो का, गुरुजी आपण भाकरी खातो का, त्या संप्रदायाचा नियम आहे, काम करता करता भजन करा. कामामध्ये किंवा काम लवकर उरकून वेळ काढा आणि भजन करा. तुम्हाला वाटत असेल मी रात्रंदिवस भजन करत असेल, कुटुंबातला असेल, आणि तुमच्या काम न करण्यामुळे कुटुंबाची दानादिन होत असेल तर निश्चित तुम्ही पांडे नरेश झालात असं समजा. श्रीमद भागवतामध्ये पांडे नरेशाचं वर्णन आलं. तो राजा आहे गुरुजी, राजा आहे, पण प्रजेचं पालन न करता डोंगरात जाऊन भजन करू लागला. महर्षी अगस्त्य आले आणि सांगितलं, राजा आहेस तू, मूर्ख आहेस, अरे तू प्रजेचं पालन कर, काय टाळ वाजवायला सुंबळ्या. हा, रस्त्याचं कर, लाईटचं दे, एखादा बोर पाड, एखादी विहीर पाड, गावाला पाणी दे. हा, इकडं काहीच करीन, दिंडीत टाळ वाजवायला यम हानीन तुला. तुला भजन करण्यासाठी राजा नाही केलं, तुला जनतेचे प्रश्न मिटवण्यासाठी राजा केले. आणि म्हणून एवढं सांगूनही ऐकत नाही तर साधूच्या शापानं तो राजा हत्तीच्या जन्माला जातोय. हत्तीच्या जन्माला. महाराज आपलं काम नाही बंद करायचं. तुम्हाला ज्या कामाकरता देवानं पाठवले ते काम करा. डॉक्टर जर असेल वगैरे गुरुजी तर रात्री बेरात्री 2 वाजता एखादं पेशंट जर त्यानं तपासलं आणि त्याला व्याधीतून मुक्त केलं तर 100 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. हॉस्पिटल बंद करून भजन करायला आहे.
तुला डॉक्टर नसतं केलं देवानं रे. हा काय येडपीट आहे का तू? तुला डॉक्टर केले ना देवानं. घरच्या लोकांनी शिकवलंय, गाडीभर पुस्तकं वाचिलीस तू. तू या व्याधीग्रस्त लोकांची चर्या करून त्यांना व्याधीतून मुक्त करणं हा तुझा परमार्थ आहे. हा परमार्थ आहे. बाईनं नवऱ्याला वेळेला जेवायला द्यायचं हे तिचं भजन आहे. नवऱ्याला उपाशीच पाठीलं आणि महादेवाला पाणी घालायली वाटोळ कुठली. हे गेलं उपाशीच आपलं. कोण्या गाड्यावर वडापाव वाव 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 पिसाळलेल्यासारखंच खाऊ लागलं. भाकरच नाही. ही बसली मंजुळा वाहत महादेवाला, पांडुरंगाला, आणि महादेवाला बेल वाहत. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय समजायचं. आपलं जे काम आहे का ते काम करायचं. उद्योगाकरता एक महात्मा देहूमध्ये पोचले. उद्योग होता तेल इकायचा. तेल तेल स्नेह म्हणायचे जुन्या भाषेमध्ये. स्नेह तेल विकण्यासाठी पोचले. परमहाराज तेल विकायला गेल्याच्या नंतर देहूत मुक्काम पडला. एका माथारीकडे ते थांबायचे. आणि ज्या माथारीकडे मुक्काम पडले 2 डब्बे असायची याला बांधलेली. लाकडाला एक डब्बा इकला, एक सकाळी इकायचा आहे म्हणून मुक्काम केला. आणि माथारीच्या दारात वसरीत तुळशी वृंदावनापाशी वळकटी टाकली. तेवढ्या अवकाशात सुंदरसा चिपळीचा आवाज आला आणि विचारलं, माय कोण भजन करते? बोलोबा आंबिलेंचे सुपुत्र आहेत. बोलोबा आंबिलेंचे सुपुत्र आहेत. तुकोबा म्हणतात त्यांना. आणि ही तेल विकणारी व्यापारी मंदिरात पोचले. आणि तुकोबारायांचा तो आवाज ऐकला. आणि ते भजन ऐकत असताना समोर बसली होती. सरकत सरकत भिंतीकडे पाठ दिली तर भिंतीला चिटकल्याच्या नंतर पाठ ओली झाली. तुकोबारायचं भजन ऐकल्याच्या नंतर भिंती पाजरत होत्या. काय आवाज असेल, काय अर्थदृष्टी असेल तो अभंग म्हणत असताना. गुरुजी, संप्रदायात जरी आपल्याला लोक स्वीकारत असतील तरी पण आपल्या बापाची जहागिरी आपण दाखवायची नाही. मूर्खपणा आहे तो. मूर्खपणा आहे तो. विकासराजे एखाद्याला काही आवडत असेल पण ते नाही वाजवायचं. कारण हे भगवान शिवशंकरानं आरक्षित केलेलं वाद्य. ही काही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये अर्थदृष्टी ठेवून जर अभंगाला स्वर लावला तर ते विश्वाच्या मालकाची तार तुटते इतकं मात्र आहे. निळा म्हणे नवरस देख जानती गायक विरळाते. एखाद्या वेळेस प्रसंग असा दुःखाचा कीर्तनकार सांगत असेल आणि ढिकचॅक ढिकचॅक जर चाल लावली असेल, आज नशीब चांगलं आहे गिरगावकराचं. आज शुद्ध गायीचे वासर आहेत. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. भिंती पाजरायच्या भिंती. आणि ती तेलाचे व्यापारी त्या दिसपासून तुकोबारायच्या चरणावर लीन झाले. त्यांचं नाव आहे संताजी महाराज जगनाडे. लीन झाले, लीन झाले. तिथून पुढे निर्णय केला, तेल विकण्यासाठी देहूला आल्याच्या नंतर एक भोपळाभर तेल मंदिरात अडकवायचं. डबे नव्हते हो, डबे नव्हते नव्हते डबे नव्हते डबे. मला चांगलं कळतंय ही फवाऱ्याची औषधं होती का गुरुजी, रोगरचे याचे त्याचे ते औषधं होती का, याची डबे देत नव्हते कोणाला. या खताच्या गोण्या देत नव्हते. त्याची दप्तर होती आम्हाला, त्याची दप्तर होती शाळेत जायला, खताच्या गोण्याचं दप्तर. काय परिस्थिती बिकट असेल तो काळ. एक भोपळाभर तेल मंदिरात अडकवायचं. तुकोबारायांची परिस्थिती प्रापंचिक बिकट झाल्याच्या नंतर तिथून पुढे मंदिरातला दिवा जर कोणी चालू ठेवला असेल तर संताजी महाराज जगनाडेंना चालू ठेवला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. कधी कधी तुकोबारायच्या घरी जाणं झालं. तुकोबाराय नसताना आईसाहेबांचं दर्शन घ्यायचं. तेलाचा डब्बा पाहिल्याच्या नंतर तुकोबारायच्या कुटुंबातली चिमुरडी अशी बाजूला बसायची. आणि संताजी महाराजांनी विचारायचं, आई साहेब
अग्नीला आमंत्रित केलं नाही वाटतंय, चूल पेटवली नाही. दादा आज काही नाहीये. तिथून पुढे निर्णय केला, आपल्या तेलाच्या उकाड्यात आलेली जेवारी शेर आदली देहूला तुकोबारायच्या घरी सुपूर्द करायची आणि दर आठवड्याला एक भोपळा तेल तुकोबारायच्या घरी खुंटीला अडकवायचं आणि एक भोपळा तेल मंदिरात अडकवायचं. काय पावित्र्यता, काय उदारत्व, दातृत्व किती मोठं असेल कल्पना करा. आणि एवढी त्या भक्तीचं वजन करण्यासाठी, त्या भक्तीचं टोक मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे पारडं नव्हतं. इतकी खट्ट भक्ती झाली, इतकं प्रेम, इतका भाव, इतकी श्रद्धा. आणि तेलाच्या निमित्तानं तुकोबारायची जिथे कीर्तन असतील त्याच गावात तेल विकायला जायचं, उद्योग सांभाळून परमार्थ. कालांतराने एके दिवशी सहज बोलून गेले, गुरुवर्य माझी इच्छा आहे मी तुमच्या अगोदर जावं, मी तुमच्या अगोदर जावं. तुकोबारायानं सांगितलं, संताजी असं नसतं. पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकांनी मी दोघांनी मिळून आपल्याला आयुष्य मोजून दिले आणि हे मोजून दिलेलं आयुष्य कोणाला असं खालेवरी करता येत नाही. तुम्हाला वाटतंय माझ्या आधी तुम्ही जावं, पण कधी कधी तुम्हाला माहित आहे का, असा तुमचा भाव आहे. बऱ्याच आईला वाटते मी लेकराच्या नंतर जावं, बऱ्याच बापांना वाटते मी लेकराच्या अगोदर जावं. चुकून शब्द गेला. बऱ्याच आईंना वाटते मी लेकराच्या अगोदर जावं, पण कधी कधी प्रारब्धात असं पडतंय आई बापाच्या आधीत लेकरू जाते. पैठणचे मालक तर याच्या पलीकडे सांगतात, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्यासी वाट पाहे काळ, त्यासी वाट पाहे काळ, त्यासी वाट पाहे. हाय जन्मले ते बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले ते बाळ, त्यासी वाट पाहे काळ, त्यासी वाट पाहे काळ. जन्म झाल्या झाल्याबरोबर आईची न बालकाची ताटातूट. कधी आई जाते, कधी बालक जाते, नाही हातात आपल्या. संताजी आपण अपेक्षा केली, इच्छा केली, पण ती किती पुरवायची त्याच्या हातात आहे. पुरविली आळी, जे जे केली ते ते काळी, माय तरी आईशी सांगा, कृपाळू वा पांडुरंगा. तुम्ही जी इच्छा करता ती पूर्ण करायची का न करायची ती विटेवरची माय ठरविल. गुरुवरे मला असं वाटतंय, माझ्यावरती मुठभर माती टाकण्यासाठी तुम्ही हजर असावं. दफनविधी होता त्यांच्याकडं, पण तसं नाही झालं. देहूतल्या मालकांना विटेवरचे मालक अगोदर घ्यायला आले आणि देहूतल्या मालकांचं वैकुंठ गमन झालं. आणि कालांतराने सद्गुरु समर्थ वारकरी संप्रदायातले गोडसे आधारीव समर्थ सद्गुरु संत संताजी महाराजांनी इहलोकातली यात्रा सोडली. इष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी
त्या परिसरातली निष्ठावंत वारकरी विकासराजे पक्षासारखी धाव घालत आली. कारण तुकोबारायवर अतूट प्रेम करणारी व्यक्ती, पक्षासारखी माणसं धावली. आपोआपला टाळ संताजी महाराजांच्या पार्थिवाच्या बाजूला भजन चालू आहे, भजन चालू आहे. कधी कधी पैशावाली माणसं वारकरी संप्रदायातल्या लोकांना बळी पाडतात. ज्याचं पार्थिव खांद्यावर घेतल्याच्या नंतर गुरुजी विशिष्ट प्रकारच्या पाण्याचा ज्याच्या प्रेतातून वास येतोय, त्याच्या अंत्यविधीला संस्थेची लेकरं किंवा वारकरी शिक्षण घेत असणारी चिमुरटली बालकं त्याच्या पुढं टाळ वाजवणं, मला तरी वाटत नाही हा परमार्थातला पुरुषार्थ असेल. त्याच्याकडे जमलेल्या पैशाचा जोर आहे गुरुजी, तो पैशाचा जोर आहे त्याच्याकडचा. संध्याकाळचा ठिकाणा नसेल पण गळ्यात तुळशीची माळ असावा, त्याच्यासाठी आपण सुद्धा भजन करावा. विटेवरचा मालक आपल्यावर प्रसन्न होईल. गळ्यात तुळशीची माळ एखाद्या माऊलीची असावा, तिने इहलोकातली यात्रा सोडावा, तिला पेटवण्यापुरते घरात पैसे नसावा, आपण चंदा करून सरपण आणावा आणि आपण टाळ विना वाजवीत तिचा अंत्यविधी करावा. पंढरपुरातला मालक आपली पाठ थापतील. आयुष्यभर ज्यानं रंगारंगाचं पाणी प्यावं, त्याच्या प्रेतापुढं आम्ही तानू तानू पुण्यतिथीला करू शकतो. फोकलंय ना ते, फोकलंय ते. माणूस पेटीला ना दोषच नाही. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. जळला दीप गुरु उजळला दीप गुरु कृपा, उजळला दीप गुरु कृपा. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप. एकदा पेटवलं ना विषय संपला. माणूस पेटिल्यावर किती पवित्र होतो माहितीये का? गंगेत टाकायच्या योग्यतेचा, गंगेत टाकायच्या योग्यतेचा. गंगा पापम शचितापम कल्पतरु दैन्यस्तदा. गंगा पापम, पाप शमन करण्याची ताकद गंगेत असते. ओंकार राजे. पण प्रेत जाळल्याच्या नंतर ती राग गंगेत टाकायच्या योग्यतेची होती. काय पुरुषार्थ, अग्नीचा पुरुषार्थ आहे, भडाग्नी नावाच्या अग्नीचा पुरुषार्थ आहे. कारण माणूस मेल्यावर जे अग्नी देत असतात त्याला स्थापित करत असतात, त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, मशानी देवोनी भडाग्नी देवोनी, मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, मशानी देवोनी भडाग्नी देवोनी. येती परतोनी माघारे, येती परतोनी माघारी, येती परतोनी माघारी. मशानी. एक बदल ऐकता का? एक क्रांती ऐकता संताजी महाराजांच्या जीवनातली? आपण ज्याच्यासाठी काही आहोत ती माणसं आपण गेल्यावर रडतील. आपण कोणासाठी तरी जगलो ती माणसं आपल्यासाठी रडतील. पण संताजी महाराजांसाठी बैल रडत होता, हा मोठा पुरुषार्थ होता भक्तीचा. त्याचं नाव होतं सखा नावाचा बैल. बैल रडायचा बैल. हंबारडा फोडल्याच्या नंतर परिसरातली लोक धावत आली, शेजारी पाजारी धावत आली. सखा एवढा हंबरडा फोडत नाही का? का हंबरतोय सखा, का हंबरतोय? सखा नावाच्या बैलाच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. सगळी जण पाहत होती. पाहिलं तर संताजी महाराजांनी हे लोकातली यात्रा सोडली. जड अंतकरणाने संताजी महाराजांचं पार्थिव जिथं समर्पित करायचं ते स्थळ निवडलं आणि तिथं भूमातेला एक खड्डा केला आणि संताजी महाराजांचं पार्थिव बेलामध्ये, तुळशीच्या मंजुळामध्ये, बुक्क्याच्या लेपामध्ये ते पार्थिव त्या भूमातेच्या गर्भात समर्पित केलं.
आणि मोठमोठ माती सगळ्यांनी हातात घेतली आणि त्या पार्थिवावर हातातली माती टाकली. मग कोणी खोऱ्या टोपल्यानं फावड्यानं माती ओढत होतं. प्रचंड टोपली संताजी महाराजांच्या तोंडावरती मातीची टाकली, पण भगुरे गुरुजी तोंड झाकतच नव्हतं. उघडच असायचं तोंड, उघडच असायचं. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय, तोंड उघडं असायचं. खूपसा प्रयत्न केला, असं काय असेल एवढी माती टाकली तरी पण तोंड उघडच राहतंय, ती आपण त्या माती बाजूला सरकते, चेहरा उघडाच राहतो, असं का 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 महाराज तुम्हा मला याचा संभ्रम सुटला असेल नसेल तो भाग सोडून द्या, पण ही काळजी विटेवरच्या मालकाला वाटली आणि यमधर्मानं विटेवरच्या मालकाला सांगितल्यावर काळजी वाटली आणि विटेवरच्या मालकाने तुकोबाऱ्यांना सांगितलं, तुम्ही पाहिल्याशिवाय प्रेत झाकत नाही. नियमाचं उल्लंघन बघा. आपण तिळा इतकं सरकू शकत नाहीत बाजूला, तिळा इतकं. आपल्याकडे एकदा हिंगोलीला एक SP साहेबांची सभा झाली आणि त्या सभेच्या मंडपामध्ये कीर्तन होतं आणि अगोदर त्यांची अर्धा घंटा सभा होती आणि त्यांनी त्या सभेत एक वाक्य सांगितलं होतं. महामंडळ SD महामंडळ जवळच काही लोक होती आणि त्या लोकांना त्यांनी उपदेश केला, यम आणि नियम मित्र आहेत. यम आणि नियम मित्र आहेत, पण यम कधी नेतोय? ज्या दिवशी नियम तुटतो त्या दिवशी यम घेऊन जात असतो. नियम तुटला की मात्र यम घेऊन जात असतो. नियम आणि यम मित्र आहेत. आपण नियम तोडून पहा बरं, आपलं किती वाजत होतं, किती मोठा नियम तोडाय बघा पुढे. विटेवरच्या मालकानं सांगितलं, तुकोबाराय तुम्हाला जावं लागतंय. प्रभू मी मूळतः एकदा सुरुवातीलाच नियम तोडलाय, कारण सगळ्यांची मोबाईल खाली राहतील, कार्डवरी जातात. मोबाईल नाम शरीर, कार्ड नाम आत्मा. शरीर इथे ठेवून सगळी जाणारी लोक आहेत. मी पहिल्यांदा नियम मोडलाय. कलीच्या काळा माझी अद्भुत मानव देह घेवोनी निज धामा गेले, घेवोनी निज धामा गेले. कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, कळीच्या काळा माझी अद्भुत तारवाजवाला. निळा म्हणे सकळ संता दोष भिले. जय दयाली स्वामी तुकाया दातारा, जय जयाली स्वामी तुकाया दातारा, जय जयाली स्वामी तुकाया दातारा. तारक तू सकलाचा जीवलग सोयरा. मी सुरुवातीला क्रांती केली, बदल केला, नियम मोडलाय ना प्रभू. आता पुन्हा नियम कसा मोडायचा? मला वर्ण खाली कसं जात आहे? ऐका देहूतले मालक, मी सुरुवातीला सुद्धा माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाला वरे आणलंय सदेह. आता सुद्धा वर्ण सुद्धा खाली जावं लागतंय तुमच्या भक्ता करता. प्रभू एक काम करा ना, माझ्या व्यतिरिक्त जर तुम्हीच गेले तर तुमचे 2 भक्त मला ओळखीतच नाहीत. एक तर निळोबाराय आणि दुसरे संताजी महाराज. निळोबाराय तर एकदा म्हणले, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी. प्रार्थना वाचून आलासे, प्रार्थना वाचून आलासे का. येथे तुझला बोलाविले कोणी, येथे तुझला बोलाविले कोणी. प्रार्थना वाचून आलासे का. प्रार्थना वाचून आला. लीला म्हणे आम्ही नाळा खात देवा, तुकायाचा धावा
आणि याच्याकरता तुम्हाला जावं लागतंय. तोपर्यंत सगळी तयारी झाली गुरुजी. त्या परिसरातला एक उदात्त अंतकरणाचा 2 वेळेची भाकरी, अंगाला वस्त्र आणि सुंदर असा निवारा असलेला त्या काळातला भारदस्त पाटील त्यानं मिठाची गाडी पाठवली. अंत्यविधी करता मिठाची गाडी. सात्विक सदाचारी पुण्यशील एक माऊली होती. तिच्याकडे 5-4 गायी होत्या आणि गायीच्या शेणाच्या गवऱ्या लावल्या होत्या. संताजी महाराज गेले की करोड पेटून दिला आणि जाळलेल्या गवऱ्याची राख अंत्यविधी करता पाठवली. काय भाव असेल, काय श्रद्धा असेल. आज ब्रह्मचारी, संन्यासी, यतियोगी लोक गेल्याच्या नंतर भस्म, गाईच्या गवऱ्याची राख आणि मीठ हे समर्पित करत असतात. सुंदर नाव आहे त्या म्हातारीचं. शोधा कोण म्हातारी असेल ती. ती तंबाखू खात नव्हती. ती न सोडित नव्हती. ती अशी ती मिसरी घाशीत नव्हती. चांगली म्हातारी. ती दुसऱ्याच्या सुनाला लावून देत नव्हती. शेजारीन उठायच्या आधीच फुलं चोरून महादेवाला वाहत नव्हती. ती शेळीचा अवतार नव्हती. करोड फुकून द्याला, बंधा करोड फुकून द्याला आणि गाईच्या कोऱ्याची राख अंत्यविधी करता. मिठाची गाडी आली. जो कोणी परिसरातला वारकरी संताजी महाराजांचं अंतिम दर्शन घ्यायला येत होता गुरुजी, त्यानं रस्त्यात ऋतुपुष्प आणली. म्हणजे ज्या ऋतूमध्ये ज्या झाडाला जी फुलं येत असतात ती फुलं घेऊन आला. ऋतुपुष्पम समर्पयामी. आपल्याकडे शास्त्र सिद्धांत आहे, पुराण सिद्धांत आहे, वेद सिद्धांत आहे. आता भगवान गणेशाला जर फुलं लाल लागत असतील आणि आपल्याकडे लाल फुलं नसतील तर श्रद्धेनं म्हणायचं, भगवान गणेशा ऋतुपुष्पम समर्पयामी. या ऋतूमध्ये ही फुलं प्राप्त आहेत. आपल्याला लाल फुलं आवडते पण ते आमच्याकडं नाही. विघ्नहर देवता, जगदंबेला लाल फुल लागतं, पितराला लाल लागतंय. म्हणून आजही विद्वान माणसं फुलाला कुंकात बुडवत असतात. येन कुंकुमं मार्जिता जगदंबास्ततेव जगणानं त्वां गणपतिः गवामह्यं तत्राह यत रक्तचन्दनः स्थितो आरक्तपुष्पं समर्पयामि. प्रेताला सुद्धा लाल. काग श्राद्धोस्ततेव चहा. काव घ्यायची, सुती कपडा, त्याचे 4 तुकडे करायचे, काव पाण्यात टाकायची. तुम्ही काही करू नका, मी केलं तर ते आता मी पण करत नाही, मलाही बोलू नका. ते 27 वर्षापूर्वी करीत होतो. पण माझं मेमरी कार्ड डाटा झालेलं आहे. हो, 2-4 हजार जीबीचं कार्ड आहे, त्याच्यामुळे ते डिलीट होत नाही. आणि त्याचे 4 तुकडे ते काडीला आवळायचे. ते मग रक्त हिरण्य शंखश्राद्धो मुच्यते भयस्थितं रक्तचंदनं समर्पयामि रक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्टाधिस्नान भो. पळी नसती सुमळ्या, तांब्या नसतो रे. अंगुष्टाधिस्नान भो. पिंडाला स्नान असतं ते, पिंडाला. ज्या ज्या परिसरामध्ये ज्या ज्या झाडाला जी फुलं आहेत ती फुलं घेऊन आली. मला असं वाटतं मंजुळा गाडीभर आल्या असतील. बिल्वदळाची, बेलाची पानं गाडीभर आली असतील. आणि सगळ्यांनी तो बेल, ती मंजूळ, ते बुका त्या पार्थिवावर समर्पित केला. आश्चर्याचा धाक आहे. कितीतरी वेळ झालाय पण पार्थिव काही झाकत नाही. विटेवरच्या मालकांनी तुकोबारायांना सांगितलं, जा जा देहूतील मालक, जा 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 जा, तुम्ही जा. खाली आले. महाराज तुम्हाला माहित आहे का, एखादी गोष्ट ठरल्यापेक्षा वेगळी केली की विचारणारी लोक भरपूर असतात. धोत्रावाल्यानं जर विण केली तर पहिले कुत्रे रस्तेन. धोत्रावरल्या माणसानं जर विण केली ना तर पहिले कुत्रे पिसाळतील, चांगले पण. तर बाकीची लोक आपल्याला काय म्हणतील त्याचा मेळच सोडून द्या. नियम बदलला का नाही आपण. महाराज कुठली गोष्ट एखादी करा, ती नवीन झाली की लोक वसकायला तयार असतात. तुम्ही कुठेही फिरायला जा पण बरमुडा घालू नका. आणि घातला बरमुडा तर ते फोटो काढू नका. आणि काढे फोटो तर लोकांना टाकू नका. लोक तुम्हाला वसकिणार आहेत का नाही. व्यक्ती स्वातंत्र्य, तुम्ही काही घाल तसे जा. त्या प्रांतात जर पटत असेल ना तर कपडे न घालता जा.
पण महाराष्ट्रात जे पटत नाही ते लोकांना दाखवू नका, कारण लोक आपल्या पाया पडतील. मी ज्या वेळेला बसलो, आम्ही सकाळी लवकर निघलो होतो. गायकर तर मला म्हणले 9लाच सुरू करायचंय. म्हणलं मंडप झाडायलाच बोली देत का काय माहिती मला. हो ना, यायला असं वाटलं हे येतं का नाही काय नाही. 9 वाजताच 27.5 वर्षात महाराष्ट्रात कोणीच म्हणायचं नाही गिरगावकर ऑप्शन राहिला. हा, तारीख घ्यायला 4-5 फोन करायला लावतो, ते नादच आहे. हो, म्हणजे कशामुळं कधी कधी हे मिती हुकत येत. मग म्हणले आमचे देव बाप्पा म्हणले ते तृतीयाला गेलते, बाप याचा मेला आहे. हो, आणि तरी याला पत्ता नाही, ते देवबापाला बेजार करते. हो, आणि मग पुन्हा आमची बेजारी, पुन्हा पेन काढा दुसरी, ती नसती ना तारीख, तिथे दुसरं कुठे गेलेलं असते. त्याच्यामुळं मी सगळं निकस, वार तिथी मिती सगळ्या गोष्टी पद्धतशीर. हे काय गडबडीत कॅलेंडर पाहतील, हा पड ही तारीख लिहा, त्याचा काय मेळ नसतो. म्हणून पण चुका नाही करत कधी. आणि ती तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या, ती चूक गिरगावकडनं घडू नये एवढा आशीर्वाद मला द्या. कारण ते काही पण नसतो गुरुजी, पण नसते. आपण सामान्य माणसं आहोत, आपण चलतो त्याच्या अधिकारावर. त्याच्यामुळे आपलं काय चालतंय, सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. काय सांगू लागलो हा? नियम मोडा की माणसं विचारित असतात. नियम मोडा की माणसं विचारित असतात. तुम्ही काही करा. एका दिवशी आता सहज एका जणाला आवडलं, म्हणले महाराज कीर्तन लय झकास करा. म्हणलं तुझ्या बायको साडी नेसून नाचतो. हो, वाटल्यात जवळ कुठं असलं तर घुंगरं घेऊन मी नाचतो. म्हणजे मग असं जर तुम्ही पाहिलं, समाज जाऊ द्या हो, तुम्ही जर यूट्यूबला पाहिलं तर तुम्ही फोन नाही करायचे. सहज ते थोडं अलीकट व्हायला पाहिजे होतं. विषय विठाला विठाला विठाला. येईल लाईट, काय ताण नाही, येईल जाऊ द्या, थोडंसं सहन करा. आणि तुकोबाराय ज्या वेळेला खाली निघत होते त्यावेळेला श्रुती नावाची पत्रकार तोंड वासूनच होती. अरे बाबा, महाराज एक तर तुम्ही सदेह गेले, आणि आता परत या गावात गेलेला माणूस येत नसतो, तुम्ही आले कस काय? तर तुकोबारायने सांगितलं आम्ही कोणा करता आलो होतो. एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे आम्हाले तेलिया कारणे, एका तेलिया कारणे आम्हाले तुमची आमची विचारायची ताकद होती का तुकोबारायला? श्रुतीने विचारलंय. कोणाच्याही बापाला न भेटणारा जगातला पहिलं पत्रकार तो कोण असेल तर श्रुती नावाची पत्रकार. कोणाच्याच बापाला नाही बेली, देवाला सुद्धा नाही. महाराज आपण नियम मोडता म्हणून म्हणावं लागलं एका तेलिया कारणे आम्हा झाले वेणे, एका तेलिया कारणे. संताजी महाराज तेलियाच्या कुळातले होते. आपल्या संप्रदायात जातीला संबंध नाही, वागण्याला संबंध आहे. जातीचा काही संबंध नाही, वागणं चांगलं असावं. आपल्या संप्रदायामध्ये वागणं चांगलं असावं. संत शिरोमणी नामदेवरायनं या देशातल्या मुसलमानाच्या कुळात जन्माला आलेल्या वारकऱ्यांचे 70 कडव्याचे अभंग केले. कमालाचं चरित्र कबीराच्या पेक्षा जास्त कडव्याचं आहे. हो, कबीराचं चरित्र बघा किती कडव्याचं आहे. काल आम्हाला एक वारकरी भेटले, ते म्हणून दाखवत होते. सगळ्यात मोठं चरित्र कोणाचं केलं तर व्यासांचं.
आणि हरिश्चंद्र राजाचं हे जास्त कडव्याचं चरित्र आहे, फार फार 100 कडव्याचं चरित्र. मग या देशामध्ये जातीच्या मुसलमानाच्या कुळात जन्माला आलेले, तांबुळ्याच्या कुळात जन्माला आलेले कबीर आज त्यांनी भजन केल्याच्या नंतर त्यांचा शेला राम राम म्हणतोय. इथं जात कुठं पकडता, इथं जात नाही. तू का म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. बुट शिवणाराच्या कुळामध्ये रविदास जन्माला आले. अहो 6 महिने पायी जाणाऱ्याला दर्शन नाही, 3.25 महिने पायी आणि 3.25 महिने घराकडं पायी. भगवान शिवशंकरानं त्याच्या तोंडाकडं पाहिलं नाही आणि बुट बुडवायच्या कुंडामध्ये प्रसाद येतोय. महाराज हा रविदास महाराजांचा पुरुषार्थ आहे. ते कुळानं बुट शिवणाराच्या कुळातले होते. जात काय घेऊन बसता. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, 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 चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. शेलेविनी शेलेविनी कविराज मागे सेले बिनी कविराज हे कविरा कविरा कविराज उचलित काही हे भगवान मला वाटतंय काही काही दिवसाला कीर्तन करायचं नशीब उदयाला येत असावा. त्या दिवशी चांगलं दूध प्यायला भेटतंय. वा गुरुजी वा. काही जातीचं असं म्हणणं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये टोल नाक्यावर टाळ्या वाजवणाऱ्या तृतीय पंथाला सुद्धा स्थान आहे. त्या लागी विमान पाठविले. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. नाहीतर एकीकडे महाराज म्हणले उत्तम कुळी जन्म क्रियामंगळन बुडविले कुळ उभयंता. उत्तम कुळात जन्म झालाय पण वागणं वाईट आहे भडव्याचं. अख्ख्या कुळाला मातीत घातलं त्या हरामखोरानं. जात सांगू नका. जात तुमच्या पोरापोरींची लग्न करण्यापुरती ठेवा. परमार्थासाठी जातीचा संबंध नाही. तितकी सांभाळा, तितक्या पुरती सांभाळा. वर्णसंकर होऊ देऊ नका. पण परमार्थात मात्र जातीचा संबंध नाही.
खाली आले, श्रुतीला सांगितलं एका तेलिया कारणे आम्ही आलो तेलियाकरता. फारच तुकोबराय आली म्हणल्याबरोबर विकासराजे काय लोकांना आनंद वाटला असेल. महाराज ब्रह्मदेव हातामध्ये मंजुळ आणि बेल घेऊन उभा आहे. ब्रह्मदेव विधाता वसंती सत्यलोकाहा, आणि तुकोबरायच्या हातात अंजुळीभर फुलं टाकली. आणि जड अंतकरणाने तुकोबरायने सगळ्यात जास्त संताजी महाराजांच्या कुटुंबाकडे बघत असताना सखा नावाच्या बैलाकडे बघितलं आणि अंतकरण रडत होतं आणि अंजुळीभर फुलं संताजी महाराजांच्या अंगावर टाकली. मोठ्यांचा पुरावा सांगतो. असं म्हणतात, ज्या दिवशी तुकोबरायांनी संताजी महाराजांच्या अंगावर बेल आणि फुलं टाकली, मंजूळ टाकली, त्यावेळेला संताजींनी आपलं सखा नावाच्या बैलाने प्राण सोडला. मला पुरावा सापडला नाही, पण मोठ्यांचं वाक्य ऐकतोय मी. मोठं पैशावाल्याला कधीच म्हणत नाही. ज्याचा आचरणावर वर्चस्व आहे, ज्याचं आचरण शुद्ध आहे, ज्यांची परमार्थ देवावर निष्ठा आहे, त्या लोकांना मी मोठं म्हणतो. पैशावाली कोणी असू शकतात गुरुजी, कोणी असू शकतात, कोणी पण पैशावाले, काय नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधीन, काय नाही. कोणी साखरेच्या पोत्यातला मुंगळा होऊ शकते. मागचं नशीब घेऊन आल्याला बुटं हरपून घरी येतो, पण बापाकडे 100 कोटीची प्रॉपर्टी, आकलीचा कांदा फुटलाय त्याचा, पण नशीब घेऊन आला ना तो. नशीब घेऊन लय कठाळे कोणाची मका खाते तो. बैलाला खाता येत नाही गुरुजी, बैलाला येसन आहे, मोरखी आहे, कासरा आहे, कठाळ्याला काहीच नसतं ना. असे काही कठाळे नशीब घेऊन आले समजायचं. त्यांना मोठं नाही म्हणायचं, ती कठाळे असते, त्यांना बैल म्हणता येत नाही. कठाळ्या कधीच गाडीला धरता येत नाही, गाडी मोडीन बसलेल्या मारीन. कठाळ्या फक्त लांबून पाया पडायच्या कामी असतो. ज्या देवाला सोडाय त्या देवाचं नाव घे. कठाळ्या तितक्या कामी असतो, बाकी काही कामाचा नसतो कठाळ्या. सखा नावाच्या बैलांनी प्राण सोडला. किती तासापूर्वी संताजी महाराजांचं हे लोकातलं यात्रा संपली असेल, देव जाणे. पण कितीतरी वेळाच्या नंतर तुकोबरायांनी फुलं टाकल्याच्या नंतर संताजी महाराजांनी डोळे उघडून तुकोबरायाकडे पाहिलं. मी एक इतिहासातला पुरावा पाहिला. चांगल्या लोकांची इतिहास जरा गोड असतात, कारण इतिहास लिहिण्यासाठी सुद्धा डोकं लागते. हो, मनानं जी लिहित असतात का ते काही पण असतं त्याच्या मनानं. एक फार अभ्यासपूर्वक एका या देशातल्या एका यवनाची सून, यवनाची मुलगी, जाऊ द्या सून मातीत, त्या यवनाची मुलगी तिनं शंभूराजाचा चेहरा पाहिला होता. शंभूराजे की ज्यांना बघितल्याच्या नंतर या देशातला वाघ सुद्धा लगवी करतो. शंभूराजाचं तेज किती मोठं असेल कल्पना करा. त्या वाघाला शंभूराजाला मारण्यासाठी अर्धपोटी ठेवले आणि त्या शंभूराजांना पाहिल्याच्या नंतर शंभूराजाला खाण्यासाठी उपाशी ठेवलेला वाघ किंवा सिंह किंवा बिबट्या शंभूराजांचं तेज पाहिल्याच्या नंतर लगवी करतो. त्यावरती शंभूराजांचा पुरुषार्थ किती मोठा असेल कल्पना करा. तुम्हाला एक माहिती आहे का, शंभूराजानं वाघाच्या तोंडात हात घालून त्याची जीभ बाहेर काढली होती. महाराज ही विकृतीतली माणसं नव्हती, ही हिंसक माणसं नव्हती, ही विनाकारण प्राण्याला मारणारी माणसं नव्हती. महाराज ज्या यवनानं, ज्या मुघलानं शंभूराजाला मारण्यासाठी तुला पोसवलंय, आणि तू जर शंभूराजाला नाही मारलंस तर तुला तोफेनं मारीन. म्हणून त्याच्या डोळ्यातलं पाणी विकासराजे सांकेतिक शब्द शंभूराजाला सांगत होतं, तुम्हाला मारण्यासाठी मला उपाशी ठेवले, पण तुम्हाला मारण्याची माझ्यात ताकद नाही. माझी गर्भगळीत परिस्थिती झाली, तुमचा पुरुषार्थ पाहिल्याच्या नंतर मला लगवी होते, पण तुम्हाला न मारल्यामुळं मुघल मला मारतय. मला एक विनंती, मला तुमच्या हातानं मरण येऊ द्या. म्हणून वाघाच्या जबड्यात घाली ती हात. कुठलाही जाऊ नका, यालाची बेलाला आणि शिमग्याच्या त्यालाला. हो, त्या वाघाची इच्छा होती, मुर्दाड माणसाच्या हातानं मरण नकोय, शुराच्या हातानं मरण पाहिजे. म्हणून शंभूराजानं जी बोलली. कधी कधी अशी इतिहास चांगल्यांची वाची जा. तर या शंभूराजाचा चेहरा बघितल्याच्या नंतर
कबर झाकत होती, चित्र दाखिलं. त्यावेळेला तैलचित्रकार होते ओंकारराजे, तैलचित्रकार. हे नव्हते फुसकून, हे कॅमेरे नव्हते रे तुमचे, हे नव्हते. हे कोणाकोणाचं बी उघडं पाडायलेत रे तुमचे कॅमेरे. लयच अवघड आहेत बापा. काय काय किल्पा बाहेर आल्या ते ह्याच्या कॅमेऱ्यातल्या, देव जाणी बाबा. हो, काही काही झाक्या अजून लय बाकी. असं नका रे करू, ते घेत जाऊ नका रे वंगळ त्याच्यात. विठाला विठाला भगुरे गुरुजी यायच्या पुढं बोलणं म्हणजे चाळणीतलं पाणी आहे का नाही राजे? चाळणीतलं पाणी, चाळणीतलं पाणी. तोलून मोजून एका सेकंदात दिल्ली ती गल्ली खबर. हो, हे हिशोबात राहावं लागते. हे बोलत नाहीत कॅमेरे, काय नाहीत, पण लय जगाला बोलायला लावतात आणि विश्वातल्या सगळ्या माणसाला दगड हाणायला लावतात. इतके कॅमेरे चाभरे येते यायचे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. ते म्हणतील कॅमेरे चाभरे नाहीत, चाभऱ्यांचं आम्ही दाखवतो. कॅमेरे कस काय चाभरे? विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. सखा नावाच्या बैलाने प्राण सोडला. कुटुंबातल्या लोकांकडे तुकोबरायनी पाहिलं. तुकोबरायचं अंतःकरण रडलं. माझ्या आराध्यातला दिवा संताजींनी लावला. आराध्य तुकोबरायचं विटेवरचा मालक होता. त्या मंदिरातला दीपक दिवा संताजींनी लावला. आणि घरी तेल इकल्याच्या नंतर आलेली ज्वारी संताजी महाराजांच्या धर्मपत्नी एका गोणीत भरायच्या. आणि संसारापुरती ज्वारी सासून शिल्लक साचली की मालकाला सांगायचं, धनी. धनी शब्द नवऱ्याला धनी म्हण जा माझ्या माईंनो, म्हण जा तुमची जीभ वाकू देत जा थोडीशी. म्हण जा नवऱ्याला धनी. महाराजाचे पाय दुधानं धुता आणि नवऱ्याला आरतुर बोलता. चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही तुम्हाला. माफ करा, परभणी जिल्ह्यातला गिरगावकरी रगिले थोडासा. नाही पटलं तर बोलू नका, जिल्ह्यात बोलू नका. काय मी काय मागे लागे नाही गुरुजी. पंढरपुरातल्या मालकानं मला हौद भरून ज्वारी दिली. कोणी हरामखोराची बुटं उचलायची कामं नाहीत. विठाला विठाला गोणी भरायची आणि आपल्या पतीला सांगायचं, स्वामी धनी आपल्या कामापुरती ज्वारी साचलेली आहे. आज आलेली उकाड्यातली ज्वारी शिल्लक आहे. उकाडा वरवा. हो, एवढी गोणी देहूला पाठवावी, देहूला पाठवावी. आणि संताजी महाराज ती ज्वारीची गोणी घेऊन देहूला जायचे. महाराज एवढी श्रीमंती तो कोबरायची, एवढी श्रीमंती. ज्यांच्या सासऱ्याकडे 1425 गडी होते. आबाजी गुळव्यांकडे 1425 गडी, 3600 एकर ऊस होता. पण आयुष्यात कधी सासऱ्याला धोंड्याच्या महिन्यात अंगठी करा म्हणलेच नाही. हे भिकारचोट जावाई असते तो. कवा धोंडा येतो, कवा धोंडा येतोय. हे रे घुशीचा अवतार आहेस रे तू, उकऱ्या. हा, लोकाच्या जीवावर जगतो का उचल्या. त्यानं तुला पोटाची अवस्था करण्यासाठी त्यानं तुला एक पवित्र पत्नी दिली रे. हा, तिचं संगोपन कर. लालनात पालयंते भार्या, ताडनात नाही वा, लालनात पालयंते भार्या. हा, अरे तिचं पालन कर. बापाचं गोत्र सोडून तुझ्या गोत्रात विलीन झाली भिकार चोट. आणि तिकडच्या धोंड्याच्या अपेक्षा. धोंडा खाताना आलादी फोडी तू मधात अंगठी घातली काय? हो, तुला अंगठी आता दगडाची घालू. आता अंगठ्या कुठं सोन्याच्या भेटत. मी आमच्या गाईला गोरं झालंय त्याचं नाव सोन्या ठुले. हो, एका गाईला कारहोड झाली तिचं नाव चांदी ठुले. हो, म्हणजे इकत घ्यायचं कामच नाही. सोन्या चांदी, सोन्या चांदी. ताण नाही घ्यायचं आपलं. जसं जसं वाढन तसं वजन बी वाढतंय सोन्याचं. मानव येते म्हणी समाधान, कशाला ताण घ्यायचा आपण उगं फुकट. 3600 एकर ऊस सासऱ्याला. आबाजी गुळवे पुण्याचे.
महाराज एवढ्या श्रीमंत सासऱ्याच्या पुढं सुतुळीच्या तोड्याची अपेक्षा न करणारी तुकोबर आहे. पण एका व्यक्तीने प्रश्न केला, संताजी गरीब होते तुकोबाराने त्यांच्या घरचं धान्य का स्वीकारलं असावं? त्याचं कारण सांगू. घाना फिरल्याच्या नंतर तेल पडायचं आणि तेल इकल्याच्या नंतर ज्वारी मिळायची गुरुजी. बैल हाकायला संताजी होते. सखा नावाचा बैल हाणायला कोण होते? संताजी. ते अभंग म्हणायचे, तुकोबारायचे. आणि अभंग म्हणल्याशिवाय बैल चलत नव्हता. तो सखा नावाचा बैल होता. त्याला ढेपीचं पोतं बंद जरी खाऊ घातलं तरी विकासराजे तो चलत नव्हता. त्याला अभंगच म्हणावा लागायचा. तुकोबारायची अभंगवाणी ऐकल्याच्या नंतर जो सखा बैल चलतोय तो बैल किती पवित्र असेल. आणि त्यापासून प्राप्त झालेलं धान्य तुकोबारायच्या घरी कधी कधी शेर आठवा जायचं. आणि तुकोबारायने त्या ओसरलेल्या संसाराकडे बघितलं. तुकोबारायला पाहिल्याबरोबर पदर कपाळाच्या पुढे होताच इंचभर. पण तुकोबाराला पाहिल्याच्या नंतर पुनश्च पदर पुढे वळला आणि खाली मान घातली आणि आवाज दिला, महाराज काय आमचं चूक आहे? का देवाने आमच्या मालकाला नेला असावा? तुकोबारायने संताजी महाराजांच्या धर्मपत्नीकडे न बघता खाली बघूनच वाक्य सांगितलं, माय आयुष्य संपलंय त्यांचं. माझी माय, मंगळवेढ्याचे मालक म्हणतात का आयुष्य संपल्यावर थांबता येत नाही, म्हणून पहिल्या कडव्यात तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला विकासराजे तुम्हाला असं म्हणल्यावरच वाजवायला मजा येत असेल. नाही कधी कधी तुमचंही नशीब नदीच्या पलीकडे झोपलेलं असतंय. म्हणणारा ढिकचाक ढिकचाक आणि तुम्ही ताशा वाजल्यावानी विठाला विठाला. त्या दिवशी समजी जात तुमचं नशीब लांब गेलंय असं का? विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला
कीर्तनकार स्वतंत्र नाही. भला तो संगीत क्षेत्रामध्ये जागतिक लेवलला जरी कीर्तनकार गाजलेला असेल तरी तो स्वतंत्र नाही. वारकरी संप्रदायातला भजन्या आणि मृदंगाची साथ करणाऱ्या या लोकावर त्याचं जीवन व्यतीत असते. आता ते काही काही मला ताने हाणायचे तसं नसतंय. बाजूच्या म्हणू दिलं तू कौरक ताने हाण तू नसते. कीर्तनकार स्वतंत्र नाही. कथाकार स्वतंत्र असतो. आता कथाकार बी स्वतंत्र नाही राहिले. ढोलक्या पण येतात. हो ढोलक्या पण येतात. बाबा काय 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 काही दिवसाला डीजे आणून मधात म्हणजे बरं आहे. हो मला वाटतं मंडप नाचन डीजे आणलं नाही का. हे बांबू नाचतील. चला मला असं वाटतंय हा कुठल्या कथाकाराचा, कुठल्या मृदंगाचार्याचा, कुठल्या भजण्याचा दोष नाही. यांच्याकडं 2% लोकांकडं हरामखोराकडं पापाचे पैसे झालेत. त्या भडव्याने ही लोक परमार्थात आणली. विठाला 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 विठाला